सोलापुरात अल्पवयीन मातांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। 34 अल्पवयीन मातांचं प्रकरण हे सध्या चर्चेत आहे। एका सामाजिक संस्थेने ही माहिती समोर आणल्यानंतर प्रकरणाची वेगाने चौकशी सुरू झाली आणि त्यामध्येच आता जिल्ह्यामध्ये आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली आढळल्यानं पुन्हा खळबळ उडालेली आहे। महापालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सोलापूर पोलिसांना याची माहिती दिली। 34 अल्पवयीन मातांच्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे आणि त्यासाठी महापालिकेकडून 4 सदस्यांची 7 पथकं ही स्थापन करण्यात आली आहेत। या पथकाकडून सगळ्या प्रसूतिगृहातील वर्षभरात झालेल्या बाळंतपणाची फेरतपासणी सुरू आहे। त्यामुळे डॉक्टरांनी सावध पवित्रा घेत आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुलींची माहिती दिली आहे। दुसरीकडे 24 आणि 25 एप्रिलला होणारं 2 बालविवाह रोखण्यामध्ये देखील प्रशासनाला यश आलंय। सोलापुरातल्या बाळे परिसरामध्ये 13 वर्षीय मुलीचं साखरपुड्यामध्ये लग्न लावण्याचा प्रयत्न सुरू होता आणि तो रोखण्यात आलाय। तर पंढरपुरात अल्पवयीन मुलीचं लग्न होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती आणि त्यांनी तात्काळ कुटुंबाला सांगून हा विवाह रोखला। दरम्यान दोषींवरती कारवाई करणार असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिलाय। नाही, प्रशासनाने त्याची तातडीने चौकशी केली पाहिजे। तसं असेल तर कारवाई केली पाहिजे। अशा कुणाला बेर करता कामा नये। त्याची चौकशी करण्याच्या सूचना या निमित्तानं मी देईन आणि अशा घटना घडू नयेत भविष्यामध्ये याची काळजी घेतली जाईल। अशी कुणीही माहिती लपवली, अशा पद्धतीचं कृत्य कुणीही केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल।